हॅलो एव्हरीवन, माझ्या या लाडक्या वाचकांचं माझ्या या प्रेमरंग यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. कोणी जर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या कथेचे अपडेट्स मिळत जातील आणि आपल्या या कथेवरती सुद्धा भरभरून प्रेम करत राहा. चला गाईज, आता वेळ न घालवता आपण आपल्या कथेकडे नक्कीच वळूया, कारण त्याचीच तर तुम्ही वाट बघत आहात ना. चला, प्रेम हे भाग 27. दुसऱ्या दिवशी पिहू पोटामध्ये पाय घेऊन तशीच रियांशच्या मिठीमध्ये झोपलेली होती. रियांशला सुद्धा थोडी लेटच आज जाग आलेली होती. रियांश उठतो आणि पिहूच्या गालावरती किस करून तिला नीट ब्लँकेटने कवर करतो आणि जिमसाठी निघून जातो. रियांश जिममधून बाहेर येतो तरीसुद्धा अजून ही पिहू मॅडम झोपलेल्याच होत्या. ही पिहू तरी ना हळूहळू खरंच बिघडत चाललेली आहे. मी सुद्धा काही बोलत नाही म्हणून या मॅडम निवांतच आता स्वतःची कामं करत असतात. रियांश बडबड करतच पिहूच्या जवळ येतो. पिहू, पटकन उठ बरं, बघ 8 वाजलेले आहेत. परत तुलाच कॉलेजला जायला उशीर होतो, मग परत तूच घाई गडबड करत असतेस. रियांशचे बोलणे ऐकूनही पिहू अजिबात उठत नाही. हे बघून रियांश पिहूच्या जवळ जातो आणि तिला हात लावतो. पिहू, पटकन उठ, कॉलेजला जायला उशीर होईल. पिहू फक्त एवढंच बोलते आणि परत पोटामध्ये पाय घेऊन आणखीनच झोपते. पिहू, हे काय चालवलं आहेस तू? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? पटकन उठ बरं. रियांश थोड्या रागात जाता बोलतो. मला नाही जायचं कुठं. पिहूसुद्धा आता चिडचिड करत बोलते. पिहू, तू काय लहान आहेस का? कॉलेज बंक केलेलं मला अजिबात आवडत नाही. पटकन उठ आणि पटकन तयार हो, समजलं? नाही. पिहू थोडंसं रडतच बोलते. पिहूचा रडका स्वर ऐकून रियांश पिहूच्या उशाशीच बसतो. पिहू, काय झालंय? उठ ना गं. अहो, तुम्ही जावा, मला काही नाही झाले. मग कॉलेजला जायला काय प्रॉब्लेम आहे? अहो, मी बोलले ना मला आज कुठेही जायचं नाही. मग का तुम्ही जबरदस्ती करताय? का जायचं नाही कारण सांग. रियांश रागातच बोलतो. मी नाही सांगू शकत. पिहू, मला राग यायच्या आधी पटकन सांग, नाहीतर एकदा मला राग आला की मी काय करेन माझं मला माहिती नाही. खरं तर रियांशला कसे आणि काय सांगावे हेच पिहूला समजत नव्हते. तिला सांगताना खूप अवघडलेपणा आलेला होता. पिहू, सांगशील का आता काय झालं आहे? माझ्या पोटात दुखतंय. पिहू हळू आवाजात बोलते. कशाने दुखतंय पिहू? तू काही चुकीचे खाल्ले होतेस का काल रात्री? पिहू नाही म्हणून मान हलवते. बरं थांब, मी पटकन डॉक्टरांना बोलवतो. अहो नको, डॉक्टरांची काही गरज नाही. आजच्या दिवस दुखेल आणि उद्या थांबेल. पिहू, ही तुझी नाटकी बंद कर. मला समजते तुला कॉलेजला जायचं नाही म्हणून तू उगीचच फालतू कारण देत आहेस. अहो नाही हो, पिहू रडतच बोलते. पिहूच्या डोळ्यातलं पाणी रियांशला बघवत नव्हते. पिहूचे डोळे पुसतच रियांश बोलतो. पिहू, मग सांग ना, कशाने दुखतंय पोटात? काय झाले आहे? पिरियड्स आले आहेत. पिहू रडतच बोलते. आता मात्र रियांशला समजते की पिहू आत्तापर्यंत त्याला का काही सांगत नव्हती. पिहू, एवढेच ना, मग का रडतेस तू? अहो, खूप दुखतंय. पिहूचा त्रास रियांशलाही बघवत नव्हता. बरं, कुठे दुखतंय सांग, मी चोळून देतो. नाही नको. पिहू तिच्या साडीच्या पदरानेच तिचं पोट झाकत बोलते. पिहू, मी नवरा आहे ना तुझा. अशा परिस्थितीमध्ये लाजायचं नसतं. हे बघ, या गोष्टी नॅचरल असतात. याच गोष्टींमुळे तुम्हाला स्त्रियांना आई बनण्याचं सुख मिळते ना. मग यात लाजायचं काय आहे? आणि माझ्यासमोर तर अजिबात लाजू नकोस. आता आधीचा काळ राहिलेला नाही. या गोष्टी जनरली सगळ्यांना माहिती असतात, ओके? रियांशचं बोलणं ऐकून फक्त पिहूच्या डोळ्यातून पाणी येत होतं. का रडत आहेस पिहू? प्लीज रडू नकोस. मग मला पण रडू येतं. अहो, खूप दुखतंय पोटात, मला खूप त्रास होतोय. बरं थांब, मी आलोच. रियांश बोलतो आणि पटकन बाहेर जातो आणि थोड्या वेळाने परत रूममध्ये येतो. आता मात्र येताना त्याच्या हातामध्ये कसली तरी बॉटल आणि गरम पाण्याची पिशवी होती. पिहू, नीट झोप. अहो पिहू, मी बोललो ना तुला नीट झोप. रियांशचं बोलणं ऐकून पिहू नीट झोपते. रियांश पिहूच्या पोटावरील पदर बाजूला सारतो आणि तिच्या पोटावर गरम पाण्याची पिशवी फिरवू लागतो. इकडे पिहूला त्रास होत होता, त्यामुळे तिचे रडणे थांबतच नव्हते. रियांश थोडा वेळ पिहूच्या पोटावरती गरम पाण्याची पिशवी फिरवतो आणि नंतर तेल हातामध्ये घेऊन पिहूच्या पोटावरती हळूहळू मसाज करू लागतो. रियांशचा स्पर्श होताच पिहू घट्ट डोळे मिटून घेते
तिला आता गुदगुल्या झाल्यासारखं तिच्या पोटावरती वाटत होतं. हळूहळू रियाश पिहूला कसलाही त्रास न देता तिच्या पोटावरती तिला मसाज करून देत होता. रियाशने तिच्या पोटावरती हा मसाज केल्यामुळे पिहूला आता थोडा आरामसुद्धा पडलेला होता. अहो, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल, तुम्ही ऑफिसला जावा, मी ठीक आहे. नाही पिहू, आज मी कुठेही जाणार नाही, मी घरी बसूनच काम करेन. तसेही आज एवढे महत्त्वाचे काम नाही ऑफिसमध्ये. अहो पण पिहू, मी बोललो ना एवढे महत्त्वाचे काम नाही, मग झाले तर. चल आता तू पटकन थोडं फ्रेश हो. हां पिहू, मी करू का काही हेल्प? काय एकटी जाशील ना? हो, मी जाईन. नक्की ना पिहू? हो नक्की. पिहू हळूच उठून बाथरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते आणि परत बेडवरती बसते. तोपर्यंत इकडे रियाशने सुद्धा किचनमध्ये जाऊन पिहूसाठी नाश्ता घेऊन तो रूममध्ये आलेला होता. हे घे, पटकन खा, म्हणजे तुला आणखीन बरं वाटेल. रियाश पिहूच्या समोर प्लेट पकडत बोलतो. नाही नको, मला खरंच कसं तरी होतं आहे. पिहू, थोडे खा, म्हणजे तुला खरंच बरं वाटेल. या दिवसांमध्ये पोट भरून जेवायचे असते, तब्येतीकडे दुर्लक्ष करायचे नसते. रियाश बोलतो म्हणून पिहूसुद्धा थोडेसे खाते. मध्येच तिला खूप त्रास होतो आणि पिहू अचानक उठून बाथरूममध्ये जाते. तिला उलटी झाल्यासारखं वाटत होतं. रियाशसुद्धा घाबरतच बाथरूमच्या जवळ जातो. पिहू, बरी आहेस ना तू? काय होतं आहे तुला? रियाश घाबरतच पिहूला विचारतो. पिहू थोड्या वेळाने तिचा चेहरा पुसतच बाहेर येते. मी बरी आहे, कधी कधी असा त्रास होतो मला. बरं बस, तू थोडा वेळ बस इथं बरं. रियाश बोलतो आणि पिहूला परत बेडवरती बसवतो. तेच इकडे शिव ओरडतच आजींच्या जवळ येतो. आजी, आजी. काय झालं? एवढा का ओरडत आहेस? अगं आजी, मी काका होणार आहे. शिव आनंदाने बोलतो. काय काय बोलत आहेस हे तू? आजी आश्चर्याने शिवकडे बघून बोलतात. अगं आजी, मी खरं सांगतोय, मी आत्ताच पाहिले. मी भाईच्या रूममध्ये गेलो होतो ना, तर वहिनीला ना कोरड्या उलट्या होत होत्या. भाई वहिनीची खूप काळजी घेत होता. वहिनीला तो नाश्तासुद्धा भरवत होता. ए शिव, काहीही बडबड करू नकोस हां तू. येत्या रियाश पिहूशी नीट बोलतसुद्धा नाही. तू काय त्यांच्या बाळापर्यंत पोचलेला आहेस? आजी रागाने शिवकडे बघून बोलतात. अगं आजी, मी का आता खोटे बोलू? मी आत्ताच भाईच्या रूममध्ये गेलो होतो. जे मी बघितलं ना तेच मी तुला सांगतोय गं. हे सगळं काही खरं सांगत आहेस ना शिव तू? अगं आजी, मी का खोटं सांगेन सांग बरं? म्हणजे मी परत एकदा आजी होणार? आजी आनंदाने बोलतात. या आजी, तू आजी नाहीच होणार, तू पणजी होणार आहेस, पणजी. शिव आनंदाने बोलतो. तेच रे ते शिव. चल आपण पटकन पिहूकडे जाऊया. मला बघायचं आहे रे पिहूला, पिहूची दृष्ट काढायची आहे. आजी आणि शिव दोघेही बोलत होते तेवढ्या तिथे निलिमा येते. आई, काय झालं? एवढ्या घाई गडबडीमध्ये तुम्ही कुठे निघालेला आहात? अगं नीलू, 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 एक आनंदाची बातमी आहे गं. आजी हसत बोलतात. कसली आनंदाची बातमी? निलिमासुद्धा हसत विचारते. अगं नीलू, तू आजी होणार आहेस आणि मी पणजी. काय? आणि कोणाचं बाळ येणार आहे? निलिमा काहीच न समजल्यासारखं आजींकडे बघून बोलते. अगं वेडे, अशी काय करतेस? तुझी घरात एकच सून आहे ना, तीच पोटोशी आहे. म्हणजे आपली पिहू? निलिमा आश्चर्याने विचारते. हो नीलू, आपली पिहू. आणि आता आपल्या घराचं बघ, गोकुळ होणार आहे, गोकुळ. तेच तिकडे पिहू काहीच खात नव्हती म्हणून रियाश पिहूला जबरदस्तीने भरवत होता. पिहू, मी तुला सांगितले आहे ना, या दिवसात पोट भरून खायचं असते, तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नसते. तू माझं ऐकत का नाहीस गं? रियाश पिहूला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्या तिथे शिव, आजी आणि निलिमा ते तिघेही येतात. रियाशचे बोलणे ऐकून आजी हसतच आतमध्ये येतात आणि बोलतात. हो हो, रियाश बोलतोय ना ते अगदी खरं आहे बघ. आजी आतमध्ये येतात. आजींच्यासोबत निलिमा आणि शिवसुद्धा आतमध्ये येतात. पिहू, रियाश एवढं भरवत आहे तर खा ना. या दिवसामध्ये बाईने स्वतःची खूप काळजी घ्यायची असते बघ. मी तर खूप खुश आहे बघ.
ही बातमी ऐकून खरंच आनंद झाला. आत्ताच मला शिवने सगळं काही सांगितले बघ. नीलू, जा बरं, तू पटकन सीमाला मिरची आणि मीठ आणायला सांग. मला आपल्या पिहूची दृष्ट काढू दे, आजी आनंदाने बोलतात. आजींचे बोलणे ऐकून निलिमासुद्धा पटकन सीमाला मिरची आणि मीठ आणायला सांगते. सीमासुद्धा पटकन मिरची आणि मीठ घेऊन येते. हे घ्या आई, निलिमा बोलते. आजी ते मिरची आणि मीठ हातामध्ये घेतात आणि पिहूच्या पुढे जातात आणि पिहूची दृष्ट काढतात आणि तिच्या कानामागे काळा टिक्का लावतात. आता पिहू अजिबात कुठेही धडपड करायची नाही. एका जागी शांत बसायचं. किचनमध्ये तर अजिबात यायची गरज नाही बघ. रियाश, तू सुद्धा ऐकून घे. आता पिहूने जेवढी स्वतःची काळजी घ्यायची आहे ना, तेवढी तू सुद्धा पिहूची काळजी घ्यायला पाहिजे बरं का. आता फक्त ऑफिस करून चालणार नाही हां, तुझ्यावर सुद्धा खूप मोठी एक जबाबदारी पडणार आहे. आणि एकच डॉक्टर तुम्ही फिक्स करा, म्हणजे त्या डॉक्टरकडे कायम जाता येईल आणि वेळेवरती योग्य ती ट्रीटमेंट घेता येईल. आजी पिहूला समजावत बोलतात. तेच आजींचे बोलणे ऐकून निलिमासुद्धा बोलते. हो पिहू, आई बोलतात ते अगदी बरोबर आहे बघ. आता अजिबात कसलं टेन्शन घ्यायचे नाही, कसलीच काळजी घ्यायची नाही. समतोल आहार घ्यायचा. बाळाची सुद्धा योग्य ती वाढ झाली पाहिजे बरं का. आजी आणि निलिमा या दोघींचे बोलणे ऐकून रियांश आणि पिहू हे एकमेकांकडे बघत होते. त्यांना तर काही समजत नव्हते की हे नक्की काय सुरू आहे. तेच इकडे शिवसुद्धा एक्सायटेड होऊन बोलतो. ए वहिनी, मला सांग ना, आपण बाळाचे नाव काय ठेवायचे? मी तर म्हणतोय मीच ठरवणार बाळाचे नाव काय ठेवायचे ते. आणि भाई, तुला काय पाहिजे, मुलगा की मुलगी? ए शिव, मुलगीच होऊ दे, आपल्या पिहूसारखी. या रियांसारखा ना मुलगा नको बरं का चिडका. आजी शिवकडे बघत बोलतात. आजींचे बोलणे ऐकून पिहूलासुद्धा हसू आलेलं होतं. तेच इकडे रियांश आजींकडे रागाने बघत होता. तेच शिव परत बोलतो. ए भाई, आता मोठी पार्टी पाहिजे हा मला तुझ्याकडून, शिव आनंदाने बोललेला होता. तेच या सगळ्यांचे बोलणे ऐकून रियांश रागाने बोलतो. 1 मिनिट थांबा तुम्ही ते घे. एकसारखे काय तुम्ही सगळेजण बडबड करत सुटलेला आहात? भाई यार, काय झालं? आता तू डॅड होणार आहेस, आता तरी तू चिडचिडपणा बंद कर रे. शिव, जरा थांबतोस का तू? मला काहीतरी बोलू द्याल का तुम्ही तिघेही? रियांश परत रागाने बोलतो. रियांश, आता तुला काय बोलायचं आहे? निलिमा हसत बोलते. मला सांगा, तुम्हाला हे सगळं काही कोणी सांगितले? शिवने, आजी हसत बोलतात. आईंनी, निलिमा हसत बोलते. मीच सांगितलं, शिव बोलतो. म्हणजे शिव, ही सगळी बातमी तू सांगितलीस का? हो भाई, मीच सांगितली, शिव हसत बोलतो. आजी, आई, हे सगळं काही खोटं आहे. तुम्ही समजताय तसं काहीही नाही. काय? तिघेही एकत्रच ओरडतात. शिव, आजी रागाने शिवकडे बघतात. ए भाई, प्लीज आता तू खोटे बोलू नकोस. मी तुमचे बोलणे ऐकलं आहे. अरे भाई, मगाशीच तर तू वहिनीला बोलत होतास ना की या दिवसांमध्ये काळजी घ्यायला पाहिजे, आणि वहिनीलासुद्धा मगाशी उलट्या होत होत्या ना. हे बघ शिव, पिहूची तब्येत ठीक नाही म्हणून मी फक्त तिला तसं बोललो होतो. याचा अर्थ असा होत नाही की पिहू प्रेग्नेंट आहे. म्हणजे? आजी प्रश्नार्थक नजरेने रियांशकडे बघत बोलतात. सांगतो आजी, मी तुला सगळं काही सांगतो. शिव, तुला सगळं काही समजलं आहे ना? म्हणजे पिहू प्रेग्नेंट नाही हे समजलं ना? आता जा, तू तुझं काम कर जा, आणि इथून पुढे बोलताना नीट विचार करून बोलत जा. उगीचच जे बघतोस त्याचे चुकीचे अर्थ नको काढूस. अरे पण बाई. शिव, बाहेर जा म्हटलं ना. रियांशचे बोलणे ऐकून शिव काहीच न बोलता नाराज होऊन रूमच्या बाहेर निघून जातो. तेच इकडे रियांश आजींकडे बघतो आणि बोलतो. अगं आजी, पिहूला पिरियड्स आले आहेत, त्यामुळे तिची तब्येत थोडी ठीक नाही, बस इतकंच, बाकी काही नाही. म्हणजे पिहू प्रेग्नेंट नाही का? निलिमा नाराज होऊन विचारते. नाही, रियांश बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून आजी आणि निलिमा या दोघीही नाराज झालेल्या होत्या. त्या खूप आनंदाने इथे आलेल्या होत्या. आजी, काय झालं? पिहूसुद्धा नाराज होऊन विचारते. नाही गं बेटा, शिवने ही बातमी सांगितल्यावर 2 मिनिटांसाठी खूप आनंद झालेला होता. पण ठीक आहे, यात तुझी काही चूक नाही. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आजी प्लीज नाराज नका हो. पिहूसुद्धा नाराज होऊन बोलते. हो गं पिहू, नाही मी नाराज होत.
बरं रियांश, मी काय म्हणते, बाळाचा विचार करायला काय हरकत आहे ना तुम्हाला? आजींचे बोलणे ऐकून पिहू तिचे डोळे मोठेच करून त्यांच्याकडे बघू लागते. बापरे, भाऊजींनी ही काय खूण आजींच्या डोक्यात घातली आहे? पिहू मनातच विचार करत होती. तेच रियांश पिहूकडे बघतो. रियांशला बघून पिहू लगेचच मान खाली घालते. आजी, त्या शिवचे बोलणे ऐकून तू उगीच काहीही डोक्यात घालू नकोस बरं का. बरं ठीक आहे, पण मला लवकरच आपल्या या घराचं गोकुळ झालेलं पाहिजे बरं का. आजींचे बोलणे ऐकून पिहू लाजते. आजी प्लीज, रियांश रागाने बोलतो. रियांश, पिहूची काळजी घे आणि मी जे काही बोले ते लक्षात ठेव, असं बोलून आजी आणि निलिमा रूममधून बाहेर जातात. हा शिव पण ना खरंच वेडा आहे, रियांश बडबड करत होता. तेच इकडे पिहू एकटीच हसत होती. पिहू, पटकन हे खा, रियांश पिहूकडे बघून बोलतो. पिहू हळूहळू खाऊ लागते, पण तिच्या डोक्यामध्ये बाळाचाच विचार सुरू होता. काय झाले पिहू, तू पण आजी बोलत होतीस त्याचाच विचार करत आहेस का? नाही. नक्की ना? रियांश थोडं हसतच बोलतो. हां हो नक्की, पिहू लाजत बोलते. पिहू थोडंसं खाते. हे घे. रियांश पिहूच्या समोर एक मोठा बॉक्स ठेवत बोलतो. हे काय आहे? पिहू आश्चर्याने विचारते. उघडून तरी बघ, रियांश हसत बोलतो. पिहू एकदा त्या बॉक्सकडे बघते तर त्या बॉक्समध्ये खूप सारे चॉकलेट होते. एवढे चॉकलेट? पिहू आश्चर्याने आणि आनंदाने रियांशकडे बघत त्याला विचारते. हो, तुझ्यासाठी. थँक्यू, पिहू हसत बोलते. बरं चल, थोडा आराम कर, मी आहे इथेच, माझं काम करत बसतो. रियांशचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा थोडीशी झोपते. रियांशसुद्धा त्याचं काम करू लागतो. एका स्त्रीच्या आयुष्यातले हे 4 दिवस खूपच महत्त्वाचे असतात ना. तिचा तो त्रास समजून घ्यायला तिची जवळची व्यक्ती सोबत असावी लागते. तेच थोड्या वेळाने पिहूचा मोबाईल वाजू लागतो. पिहूला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून रियांश पिहूचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि स्क्रीनवरती नाव वाजतो. तर स्क्रीनवरती राजचे नाव होते. रियांश कॉल रिसीव करतो. हॅलो पिहू, अगं कुठे आहेस? मी वाट बघत आहे तुझी सकाळपासून. राजचा आवाज ऐकून रियांश रागानेच कॉल कट करतो. रियांशला राजचा खूप राग आलेला होता. तेच इकडे दुपारच्या दरम्यान पिहूला जाग येते आणि पिहू उठून बसते. पिहूला उठलेलं बघून रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो. काय झालं पिहू, कशाला उठलीस? काही पाहिजे आहे का तुला? नाही नको, मला काही नको आहे, पण आता मला झोपून खूप कंटाळा आलेला आहे, पिहू चिडचिड करत बोलते. या 4 दिवसामध्ये चिडचिड होत असते, मूड बदलतात हे रियांशला माहिती होतं. बरं मग आता काय करूया? स्टडी करत बसतेस का तू मग? हो, आजारी असल्यावर कोणी स्टडी करते का? पिहू रागवतच बोलते. मग आता काय करणार आहेस तू? तुम्ही कशाला काळजी करताय? माझे मी बघेन ना, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, पिहू रियांशला टोमणे मारत बोलते. तेच पिहूचे बोलणे ऐकून रियांश उठतो आणि पिहूच्या जवळ जाऊन बसतो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन बोलतो. पिहू, मला माहिती आहे या 4 दिवसात खूप चिडचिड होत असते. अहो, मी नाही चिडचिड करत, तुम्ही करा तुमचं काम, पिहू रागाने बोलते. माझ्या बायकोच्या पुढे मला काम महत्त्वाचे वाटत नाही. सांग, तुला काय करू वाटतंय, आपण ते करूया, रियांश पिहूला समजून घेण्याचा प्रयत्न करत बोलतो. अहो, मी काय म्हणते, आपण बाहेर कुठेतरी जाऊया का? पिहू आनंदाने रियांशकडे बघून बोलते. तेच पिहूचे बोलणे ऐकून रियांश तिच्याकडे थोडं रागाने बघतो आणि बोलतो. पिहू, तुझी तब्येत ठीक नाही ना, मग आराम कर. बरं, पिहू नाक फुगून बोलते. पिहू प्लीज आता रागू नकोस, आपण मूव्ही बघूया का? नाही नको, तुम्ही ना अजिबात चांगला मूव्ही लावत नाही. बरं मग तू सांग, तुला कोणता मूव्ही बघायचा आहे, आपण तो बघूया. नाही नको, मूव्ही बघून मला खूप कंटाळा आला आहे, नको मूव्ही. बरं मग आता काय करायचे? रियांचा हा प्रश्न ऐकून पिहू विचार करते आणि बोलते, जाऊ दे, आपण मूव्हीज बघूया. पिहूचे बोलणे ऐकून रियांश लॅपटॉप सुरू करतो. पिहू एक रोमॅन्टिक मूव्हीचं नाव सांगते. खरं तर रियांशला असलं मूव्ही बघण्यात काही इंटरेस्ट नव्हता, पण पिहूसाठी तो सुद्धा मूव्ही बघू लागतो. मूव्ही बघत बघत इकडे पिहूला झोप येत होती. ती तशीच रियांशच्या खांद्यावरती डोके टेकून परत झोपी जाते. रियांशसुद्धा पिहूला मिठीमध्ये घेऊन तो सुद्धा झोपी जातो. रात्री सगळ्यांचे जेवण वगैरे होतात. आज घरी बसून पिहूला खूपच कंटाळा आलेला होता. रूममध्ये रियांश ऑफिसचे काम करत होता.
आधीच तिच्यामुळे आज तो ऑफिसला जाऊ शकला नाही, म्हणून पिहूसुद्धा काहीच न बोलता बाल्कनीमध्ये जाते. बाहेर खूप छान गार वारा सुटलेला होता. निसर्गाच्या सानिध्यात राहायला पिहूला खूपच आधीपासून आवडत होतं, त्यामुळे पिहू तिथेच उभी राहते. खाली तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो. गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकून पिहू खाली बघते तर रियांश गाडीच्या बाहेर उभा होता. खाली रियांशला बघून पिहू आश्चर्यचकित झालेली होती. पिहूला समजतच नव्हते की आत्ता तर रियांश रूममध्ये काम करत बसलेला होता आणि एवढ्यात तो बाहेर कसा काय उभा आहे. तेच रियांश पिहूकडे बघतच पिहूला कॉल लावतो, कारण आता जर तो काय बोलला तर घरच्यांनासुद्धा समजेल, घरचेसुद्धा जागे होतील. रियांश पिहूला कॉल करतो आणि बोलतो, पिहू पटकन खाली ये. पण आता एवढ्या रात्री का? पिहू तू ये तरी. बरं ठीक आहे, आलेच, पिहू बोलते आणि ती सीधा थोडंसं आवरून पटकन खाली जाते. इतक्या रात्री कुठे जात आहात? पिहू आश्चर्याने खाली येऊन बोलते. लॉंग ड्राईव्हसाठी आपण जात आहोत दोघेजण. रियासुद्धा हसतच पिहूकडे बघून बोलतो. काय खरंच? पिहू आनंदाने बोलते. हो, मी कशाला खोटं बोलू. बरं चला चला मग बसा पटकन गाडीत. पिहू जाम एक्सायटेड होत बोलते आणि ड्रायव्हिंग सीटवरती जाऊन बसते आणि परत रियांश येत नाही हे बघून बाहेर रियांशकडे बघत बोलते, या ना, बसा ना, कसली वाट बघताय. तेच पिहूचं हे वागणं बघून रियांशला हसू आलेलं होतं. तो तिच्याकडे हसतच बघतो आणि बोलतो, पिहू तुला गाडी चालवता येते? नाही, पिहू नाराज होत बोलते. मग पिहू तू इथे का बसलेली आहेस? आपण जायचे कसे? तुला तर गाडी चालवता येत नाही ना. पिहूच्यासुद्धा लक्षात येते की ती खूप एक्सायटेड होऊन ड्रायव्हिंग सीटवरती बसलेली आहे, त्यामुळे ती पटकन बाजूच्या सीटवरती बसते आणि बोलते, सॉरी, या तुम्ही बसा. पिहूचे बोलणे ऐकून रियांश पटकन दरवाजा ओपन करतो आणि ड्रायव्हिंग सीटवरती बसतो. तेच इकडे पिहू आनंदाने रियांशकडे बघते आणि बोलते, आपण कुठे जायचं? कुठेही जायचं, रस्ता दिसेल तिकडे जायचं. म्हणजे तुम्ही कुठे जायचे असं ठरवलं नाही का? पिहू आता लॉंग ड्राईव्ह असंच असतं ना, येऊया इथेच कुठेतरी फिरून. हां चालेल, पिहू आनंदाने बोलते. तेच इकडे रियांश गाडी स्टार्ट करतो. मी गाणी लावू का? रियांश शांतपणे बोलतो. रियांशचा होकार बघून पिहूसुद्धा सॉन्ग लावते. रेडिओवरती हे सॉन्ग लागलेलं होतं. पहली नजर में कैसा जादू कर दिया, तेरा बन बेटा है मेरा जिया, जाने क्या होगा क्या पता, इस पल को मिलके आज ही के जरा, मैं हूँ यहाँ तू है यहाँ, मेरी बाहों में आ भी जा. गाण्याबरोबर पिहूसुद्धा गुणगुणत होती. रियांशचे गाण्यापेक्षा पिहूकडे जास्त लक्ष होते. आज ते रियांशसोबत फ्रीली होती. रियांशची भीती तिला अजिबात वाटत नव्हती. पटकन गाडी थांबवा, पिहू जोरातच ओरडते. पिहूचं हे ओरडणं बघून इकडे रियांशसुद्धा पटकन गाडी थांबवतो. काय झालं पिहू? रियांश घाबरतच पिहूकडे बघतो आणि तिला विचारतो. ते ना, मला पाणीपुरी खायची आहे. पिहू खूप एक्सायटेड होऊन बोलते. काय? रियांश थोडंसं रागातच तिच्याकडे बघून बोलतो, कारण त्याला काहीतरी वेगळंच वाटलं होतं. का? काय झालं? पिहू एवढ्याशा कारणासाठी तू एवढ्या जोरात ओरडलीस का? एवढ्याचे कारण कुठे आहे? तुम्ही चला ना माझ्यासोबत, आपण खाऊया ना पाणीपुरी. पिहू आता पाणीपुरी कोण खाईल? रात्रीचे 11:30 वाजून गेलेले आहेत. आता पाणीपुरी खायला कोणी टाईम बघत असते का? तुम्ही पण ना लहान बाळासारखं बोलता बघा. पिहू हसतच बोलते. पिहूचे हे बोलणे ऐकून रियांश एक भुवई वरती करून पिहूकडे बघू लागतो. तुम्ही पैसे नाहीत का आणले? रियांश पिहूला पाणीपुरी खायला नाही बोलत होता, म्हणून पिहू अगदी निरागस चेहरा करून त्याच्याकडे बघत बोलते. तेच पिहूचा हा प्रश्न ऐकून रियांशला हसावे की रागवावे हेच समजत नव्हतं. तेच पिहूचे हे बोलणे बघून रियांशसुद्धा मुद्दामच मस्करीमध्ये तिला एकदम नाराज होऊन बोलतो. अगं पिहू, मी नाहीत आणले पैसे, आपण नंतर कधीतरी खाऊया ना पाणीपुरी. एवढंच ना, काही हरकत नाही. मग चल आता आपण जाऊया, रियांश बोलतो. थांबा, कुठे चाललात?
अगं पिहू, आत्ताच जर तू बोललीस ना राहू दे. अहो, मी पैसे नसले तर राहू दे बोलले. ते काका ना माझ्या ओळखीचे आहेत. चला लवकर, पाणीपुरी माझी वाट बघत आहे. पिहू आनंदाने बोलते आणि पटकन गाडीमधून उतरून जाऊ लागते. तेच इकडे रियांशने तर त्याच्या डोक्यालाच हात लावलेला होता. त्याला वाटलेलं होतं पैसे नाहीत म्हणल्यानंतर पिहू पाणीपुरी खायचं कॅन्सल करेल, पण या मॅडमांनी एक वेगळीच आयडिया काढलेली होती. बापरे, ही पण ना खरंच आता माझं काहीही ऐकत नाही. रियांशसुद्धा बडबड करत गाडीतून उतरतो आणि पिहू ज्या दिशेला गेली त्या दिशेला तिच्या पाठीमागून जातो. तेच इकडे पिहू पाणीपुरीचा गाडा ज्या ठिकाणी होता तिथे येते. भैया, एक तिखी प्लेट बनव, पिहू बोलते. पाणीपुरी बघून पिहूच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं. कधी एकदा मी पाणीपुरी खाते असं तिला झालेलं होतं. तोपर्यंत रियांशसुद्धा पिहूच्या जवळ येतो. रियांश तिथे येऊन त्या पाणीपुरीच्या गाड्याकडे आणि जरा आजूबाजूकडे बघतो. रियांश तर एकदम आत्तापर्यंत 5 स्टार हॉटेलमध्ये काहीही खाणारा. त्याने कधी असे रस्त्यावरचं आजूबाजूचं काहीच खाल्ले नव्हते. त्यामुळे ते सगळं काही आजूबाजूचं बघून त्याला थोडंसं वेगळंच वाटलेलं होतं. त्यामुळे तो पिहूकडे बघतो आणि बोलतो, पिहू, तू इथली पाणीपुरी खाणार आहेस का? म्हणजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो असतो ना पाणीपुरी खायला. अहो, हॉटेलमधल्या पाणीपुरीला ना अजिबात टेस्ट नसते बघा. तुम्ही एकदा इथली पाणीपुरी खाऊन बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. ते बनवताना बघून आजूबाजूची जागा बघून रियांशला खरं तर नकोसे झालेले होते. तेच रियांशलासुद्धा आलेलं बघून पिहू परत त्या काकांकडे बघते आणि बोलते, भैया, इनके लिए भी एक तिखी प्लेट बनाव. नाही नको पिहू, मला काहीच नको आहे. मी असं रस्त्यावरचं कधीच खात नाही आणि तूसुद्धा काही खाऊ नकोस, आजारी पडशील. अहो, मी आधीपासूनच पाणीपुरी खाते अशी. तुम्ही उगीच काहीही बोलू नका हां. एवढ्याने कोणी आजारी पडतं का? तुमचं आपलं ना काहीही असतं बघा. अंकल, माझ्यासाठी नको, तुम्ही फक्त हिच्यासाठी पाणीपुरी बनवा. रियांश त्या पाणीपुरी काकांकडे बघत बोलतो. तेच रियांशचे बोलणे ऐकून पिहू दोन्ही खांदे उडवत बोलते, ठीक आहे, तुम्हाला नको तर नको, पण मी खाताना माझ्या प्लेटमध्ये अजिबात मिळणार नाही हां तुम्हाला. हो, मला नकोच काही, तूच खा. रियांश त्याच्या मोबाईलमध्ये बघत बोलतो. ओके, पिहू नाक मोडत बोलते आणि पिहू एक पाणीपुरी खाते. आहा, काय टेस्ट आहे याची. किती दिवसातून मी खात आहे अशी पाणीपुरी. रियांशला मुद्दामच चिडवायला पिहू असं नाटकी स्वरात बोलते, पण रियांशला असले काहीही अजिबात आवडत नव्हते. तेच रियांश तिला अजिबात भाव देत नाही, तिच्याकडे बघत नाही. पण पिहू बारीक चेहरा करून रियांशकडे बघते आणि बोलते, अहो प्लीज एक खावा ना माझ्यासाठी. पिहू, तू खा, मला खरंच नको आहे. अहो प्लीज 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 एक घास खावा ना माझ्यासाठी प्लीज. पिहू रियांशला खूपच फोर्स करत होती. त्यामुळे रियांशसुद्धा मनात नसतानासुद्धा बोलतो, बरं ठीक आहे. रियांशचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा पटकन एक पाणीपुरी घेते आणि रियांशला भरवते. पण खरं तर रियांशला एवढी तिखट पाणीपुरी खायची सवयच नव्हती. त्यामुळे एवढी तिखट पाणीपुरी पिहूने भरवल्यामुळे त्याला अचानक ठसकाच लागतो. पिहू 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 अगं काय आहे हे, किती तिखट आहे हे, रियांश खोकतच बोलतो. रियांशला असा ठसका लागलेला बघून पिहूसुद्धा पटकन घाबरते आणि रियांशच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवू लागते. अहो अहो अहो, वरती बघा पटकन. पिहूचे बोलणे ऐकून रियांशसुद्धा वरती बघू लागतो. तेच पिहू रियांशच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवत त्या भैयांकडे बघते आणि बोलते, भैया एक मीठा पाणीपुरी बना ना. आणि पिहू पटकन रियांशला पाणीसुद्धा देते. पिहू, आता मला खरंच काही नको आहे बरं का, तू चल पटकन इथून बरं. रियांश थोडा इरिटेटच बोलतो. अहो हे घ्या, हे खाऊन बघा, तुम्हाला बरं वाटेल, पिहू बोलते आणि रियांशला जबरदस्तीने एक मिठी पाणीपुरी भरवते. पिहूने आता दुसरी विदाऊट तिखट असलेली पाणीपुरी रियांशला भरवलेली होती. त्यामुळे आता कुठे रियांशला थोडं बरं वाटत होतं. तेच रियांशला होणारा त्रास बघून पिहूला वाटत होतं उगीचच त्याला पाणीपुरी खायला दिली. त्यामुळे पिहू नाराज होऊन बोलते, अहो सॉरी, तुम्हाला एवढं तिखट चालत नाही हे माहिती नव्हतं मला, आणि हे एवढं तिखटसुद्धा नाही, पण ना
तुम्हीच नाजूक आहात खूप. जाऊ दे, आता तुम्ही ठीक आहात ना? पिहूने बोलता बोलता एक रियांशला टोमणासुद्धा मारलेला होता. तेच इकडे रियांश तिच्याकडे थोड्या रागाने बघतो आणि बोलतो तेच परत पिहू पाणीपुरीवाल्याकडे बघते आणि बोलते, भैया आता माझ्यासाठी बनवा तिखट पाणीपुरी. पिहूचे बोलणे ऐकून रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो, अगं पिहू किती खाशील, बास ना, पोट फुटेल. अहो थांबा, अजून मी काहीच खाल्ले नाही. एवढं घरचे जेवण खाल्ले असतेस तर बरं झाले असते. रियांशसुद्धा पिहूकडे बघत तिला टोमणे मारत बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून पिहू त्याच्याकडे थोडंसं हलक्या रागाने बघत्याने बोलते, तुम्ही गप्प बसा. खरं तर आता हळूहळू पिहू अजिबात रियांशला घाबरत नव्हती. आता पिहू अजिबात त्याला न घाबरता खूप चुरूचुरू बोलत होती. आधी रियांशच्या पुढे यायला पण पिहू घाबरायची, पण आता मात्र त्याला बोलायला अजिबात सोडत नव्हती. याच गोष्टीचा रियांश मनामध्ये विचार करत होता. बास. पिहू तिच्या पोटावरती हात ठेवत बोलते. तेच पिहूचे हे बोलणे ऐकून रियांशसुद्धा एक दीर्घ श्वास घेतो आणि बोलतो, नशीब, बास केलंस. मला वाटलं आता सगळं संपून जायचा विचार आहे की काय तुझा? नाही हो. पिहू हसू लागते. तेच रियांश त्यांना पैसे देतो आणि मागे बघतो तर पिहू दुसरीकडेच कुठेतरी चाललेली होती. पिहूला असं दुसरीकडेच कुठेतरी जाताना बघून पिहूला थांबवत रियांश बोलतो, अगं पिहू थांब, एकटीच कुठे चाललेली आहेस? रियांशसुद्धा तिच्या पाठीमागे जात होता, पण पिहू मात्र रियांशचे काहीही न ऐकता एका आईस्क्रीम पार्लरमध्ये जाते. पिहूला असं त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलेलं बघून रियांश स्वतःच्या मनाशीच बोलतो, ही पोरगी ना खरंच आज माझा जीव काढणार आहे वाटतं. हिला लाँग ड्राईव्हसाठी मी घेऊन आलेलो आहे, पण हिचं मात्र इथे काहीतरी भलतंच सुरू आहे. रियांश बडबड करत पिहूच्या पाठीमागे येतो. तेच इकडे पिहू आतमध्ये जाऊन स्वतःसाठी आईस्क्रीम घेत होती. तेच पिहूचं हे वागणं बघून रियांश पिहूच्या बाजूला उभा राहतो आणि तिच्याकडे बघतच बोलतो, अजून पोटात जागा आहे का तुझ्या? रियांश आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. अहो, आईस्क्रीमसाठी अशी किती जागा लागते पोटात, तुम्हाला घ्यायची आहे का आईस्क्रीम? पिहू रियांशकडे हसत बघत त्याला विचारते. नको, यातले मी खाईन. रियांश पिहूने जे काही आईस्क्रीम घेतलेलं होतं त्याकडे बघत बोलतो. तेच रियांशचे बोलणे बघून पिहू तिच्या हातातले आईस्क्रीम बाजूला सारत बोलते, नाही हे मला घेतले मी, तुमच्यासाठी तुम्ही सेपरेट घ्या. रियांशला आता नक्कीच प्रश्न पडलेला होता की पिहू प्रेग्नेंट तरी नाही ना? रियांश विचार करतच पिहूला घेऊन परत घरी येतो. दोघेही घरी येतात आणि रूममध्ये जातात, कारण आता या पिहूला कुठेही फिरायचं नव्हतं, नाहीतर आणखीन तिने काहीतरी खायला नक्कीच घेतले असते. पिहू बेडवर बसून आईस्क्रीम खात होती. रियांशसुद्धा फ्रेश होऊन बेडवरती बसलेला होता. रियांश आईस्क्रीम खाणाऱ्या पिहूकडे बघतो आणि बोलतो, पिहू तुला मी एक प्रश्न विचारू का? मला खरं खरं सांगशील? हां विचारा ना, पिहू आईस्क्रीम खात बोलते. पिहू तू प्रेग्नेंट तरी नाहीस ना? म्हणजे आपण तर तसं काहीच नाही केलं. रियांशचे हे बोलणे, त्याचा हा प्रश्न ऐकून पिहूला आईस्क्रीम खाता खाता ठसका लागलेला होता. ती डोळे मोठे करून रियांशकडे बघत होती. हळू पिहू. पिहूला ठसका लागलेला बघून रियांश पिहूकडे बघून बोलतो. तेच पिहू आश्चर्याने त्याच्याकडे बघते आणि बोलते, अहो हे काय बोलताय तुम्ही, मी प्रेग्नेंट कशी काय असेन? अगं चिल पिहू, तू एवढी सारखी खात आहेस ना, म्हणून मी तुझी मस्करी केली. पिहूलासुद्धा समजते की रियांशने आता तिची मस्करी केलेली आहे, त्यामुळे पिहूसुद्धा हलकीशी एक स्माईल देते आणि तिचं आईस्क्रीम बाजूला ठेवते आणि थोडंसं रियांशच्या बाजूला सरकते आणि बोलते, अहो ऐका ना, मी काय म्हणते. रियांश पिहूकडे बघतच बोलतो, अहो मी असं म्हणत होते की आज फक्त शिवभाऊजींच्या गैरसमजामुळे आई आणि आजी आणि भाऊजी हे तिघेही किती खुश होते ना, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप छान वाटत होतं. हो पिहू, पण तो त्या तिघांचा एक गैरसमज होता. हो मला माहिती आहे तो त्या तिघांचा गैरसमज होता, पण तुम्ही एकदा विचार करून बघा ना, म्हणजे फक्त असं विचार करूनच घरचे किती आनंदी झालेले होते. मग जर खरंच असं घडले तर घरचे किती खुश होतील ना.
म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? पिहूचे बोलणे ऐकून रियांश पिहूकडे बघून बोलतो. तेच इकडे पिहू हसतच रियांशच्या डोळ्यामध्ये बघते आणि बोलते, अहो म्हणजे मी काय बोलते की आपणसुद्धा म्हणजे आपल्या बाळाचा विचार करूया का? पिहूचे हे बोलणे ऐकून इकडे मात्र रियांशला थोडा शॉकच बसलेला होता. तो थोड्या रागाने आणि सिरियस होऊनच तिच्याकडे बघतो आणि बोलतो, पिहू तुला काय वेड लागलेला आहे का? घरचे बोलले म्हणून तू तेच खोट डोक्यात घेऊन बसलेली आहेस का? हे बघ पिहू, असला विचार कधीच तू करू नकोस, कारण असं अजिबात होणार नाही. रियांश हे सगळं काही पिहूला बघून रागाने बघत होता. तेच रियांशचा राग बघून पिहूलासुद्धा खूप वाईट वाटलेलं होतं. तिला एका गोष्टीची जाणीव होते आणि तीसुद्धा नाराज होऊन डोळ्यात पाणी आणून बोलते, सॉरी, ते मी जरा जास्तच मनावरती घेतलं. पण मी विसरले होते की आपला अजून 4 महिन्यांनी डिवोर्स होणार आहे आणि तुम्ही माझ्यावरती प्रेमसुद्धा करत नाही आणि तुम्ही अजून मला तुमची बायको म्हणूनसुद्धा स्वीकारलेले नाही. मीच वेडी आहे, म्हणून मी जरा जास्तच स्वप्न बघत होते आपल्या सुखी संसाराची. खरंच माझं चुकलं. आनंदाच्या भरात मी चुकीचा विचार केला. घरचे जे काही बोलले ते सगळं काही ऐकून त्याच गोष्टींची मी स्वप्न बघत होते. मलासुद्धा त्याच गोष्टी खूप छान वाटत होत्या, पण मी विसरून गेले होते की आपला लवकरच डिवोर्स होणार आहे. तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आधीच बनवलेले आहेत. बोलताना पिहूच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पिहू तशीच रडत रडत बेडवरती दुसऱ्या बाजूला चेहरा करून झोपते. तेच पिहू आता जे काही बोलली त्यावर काय बोलावे हे मात्र रियांशला समजत नव्हते. त्यालासुद्धा थोडं वाईट वाटलेलं होतं. खरं तर पिहू जे काही बोलली हे रियांशच्या मनाला पटत होते, पण त्याचं डोकं मात्र साथ देत नव्हतं. पिहूवरती त्याचं प्रेम आहे हे त्याचं मन मनापासून त्याला सारखं सारखं सांगत होतं, पण जयच्या बाबतीत जे काही झाले ते आठव हे त्याचं डोकंसुद्धा त्याला सारखं सारखं सांगत होतं. मन आणि डोकं या दोन्ही गोष्टींमध्ये रियांश खूप कन्फ्यूज झालेला होता. तो तिथेच अडकून राहिलेला होता. रियांशला आता काय करावे हे समजत नव्हते. पिहू नाराज झालेली होती, पण आता तिला कसं समजवायचे हे मात्र रियांशला समजत नव्हते. पिहू ऐक ना, तू समजतेस तसं मला नव्हते का बोलायचे. मला काय बोलायचे आहे ते समजून तरी घे. रियांश पिहूला समजवण्याचा प्रयत्न करत बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून पिहू रागानेच परत उठते आणि रियांशकडे बघत रागानेच बोलते, काय समजून घेऊ? सांगा ना, काय समजून घेऊ मी आता? आजपर्यंत तुमच्याबरोबर फक्त नात्याने बायको आहे म्हणून मी राहिले आहे ना, पण कधीच तुम्ही आपलं नातं स्वीकारलं नाही. तरीही मी गप्प बसले, तुम्हाला मी काहीही बोलले नाही. अहो मी सुद्धा माणूस आहे ना. कधी तुम्ही मला बायकोचं प्रेम दिलं नाही, कधी तुम्ही प्रेमाने मला जवळ घेतलं नाही. अहो कितीदा सांगू, जय भाऊजी आणि स्वतःची लाईफ तुम्ही एकत्र नका आणू. तुम्ही तुमच्या दोघांची लाईफ कम्पेअर नका करू. प्रत्येकाची लाईफ वेगळी असते. एकाच्या आयुष्यात ती गोष्ट घडली म्हणून दुसऱ्याच्या पण आयुष्यात तशीच गोष्ट घडेल असं नसतं हो. तुम्ही माझ्यावरतीच प्रेम करा असं मी तुम्हाला कधीच बोलणार नाही, कारण प्रेम तुमचं माझ्यावरच होईल असं नाही ना. तुम्हाला कदाचित मी नसेल आवडत, तुम्हाला दुसरी कोणीतरी मुलगी परत आवडेल. आणि आपलं लग्न कशा पद्धतीने झालेले आहे मला सगळं काही माहिती आहे. त्यामुळे मी कधीच आपलं नातं स्वीकारा अशी तुमच्यावरती जबरदस्ती अजिबात करणार नाही. पण मला फक्त इतकंच वाटतं की आपला जरी डिवोर्स झाला तरीसुद्धा तुम्हाला आवडेल त्या मुलीशी लग्न करा आणि तुमच्या आयुष्यात खुश राहा. अशी एकट्याने लाईफ नका जगू. किती दिवस तुम्ही असं एकटं आयुष्य काढणार आहात? प्लीज या गोष्टीचा तुम्ही विचार करा. पिहू रडत रडतच रियांशशी बोलत होती. पिहूचे बोलणे ऐकून रियांश पिहूच्या हाताला पकडून बोलतो, म्हणजे मी दुसऱ्या मुलीशी लग्न केले तर तुला काही फरक पडणार नाही का? पिहूचं हे वाक्य ऐकून रियांशला रागच आलेला होता आणि पिहूशिवाय तो कसा काय जगेल हा सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता. हे बघा, मला काय वाटतं याने काय फरक पडणार आहे. तुमचं जर माझ्यावर प्रेम असते तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा मला फरक पडला असता. पिहूसुद्धा हसून हसून रियांशकडे बघून उत्तर देते,
पिहू प्लीज तू अशी रडू नकोस. मग आजपासून तू किती हसत होतीस, आता प्लीज तू अशी नाराज नको होऊस. पिहूला नाराज झालेले बघून रियांशचा सुद्धा जीव तुटत होता. त्यालासुद्धा हसणाऱ्या पिहूला बघायचं होतं. तेच रियांशचे बोलणे ऐकून पिहू बोलते, मी नाही नाराज होत. पिहू एवढं बोलते आणि रियांशचा हात सोडते आणि दुसरीकडे चेहरा करून परत झोपी जाते. पिहू आज माझ्या मिठीमध्ये झोपणार नाहीस का तू? दुसरीकडे तोंड करून झोपलेल्या पिहूकडे रियांश नाराज होऊन बघत बोलतो. रियांशचे हे वाक्य ऐकून पिहूला जास्तच रडू आलेले होते. तिला तिचा हुंदका आवरत नव्हता. पिहूला असं रडताना बघून रियांश पिहूचा चेहरा स्वतःकडे वळवतो आणि तिच्या डोळ्यामध्ये बघत हसत बोलतो, माझी बायको अशी रडलेली मला अजिबात नाही आवडत. मग अशी कशी हसत होतीस, तसंच नेहमी हसत राहा. इकडे मात्र पिहू रियांशकडे अजिबात बघत नव्हती. तिची नजर खालीच होती, कारण पिहूला रियांशचा रागच आलेला होता. तेच रियांश प्रेमाने पिहूचे दोन्ही डोळे पुसतो. हे बघ पिहू, आता अजिबात कसलाही विचार करायचा नाही आणि रडायचंसुद्धा नाही, समजलं? रियांश बोलतच पिहूला घट्ट मिठीमध्ये घेतो आणि परत बोलतो, आता झोप. मग तुलाही झोप लागेल आणि मलासुद्धा झोप लागेल. रियांश हसतच बोलतो. तेच रियांशचे बोलणे ऐकून पिहू रडतच बोलते, अहो प्लीज, तुमची सवय तुम्ही मला नका लावू. आपला डिवोर्स झाला की मला नंतर खूप सगळं काही अवघड होईल. मग मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार. प्लीज आता जास्त विचार करू नकोस, निवांतपणे झोप. उद्या लवकर उठून कॉलेजलासुद्धा जायचं आहे ना, झोप बरं. रियांश बोलतो आणि पिहूला घट्ट मिठी मारून तोसुद्धा झोपी जातो. इकडे बऱ्याच वेळाने पिहूलासुद्धा रडत रडत का होईना पण झोप आलेली होती. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. बाकी आपण एक गेम सुरू केलेला होता, तुम्हाला माहितीच आहे. ज्याची कमेंट चांगली असेल त्याचं नाव मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकेन. मग मागच्या पार्टमध्ये ज्याची कमेंट चांगली होती त्याचं नाव सांगू का? चला त्याचं नाव मी सांगतेच. प्रेम हे भाग 26 या पार्टमध्ये बेस्ट कमेंट ठरलेली आहे श्वेता लोणे यांची. कॉंग्रॅच्युलेशन डिअर. आणि असंच तुम्ही भरभरून कमेंट्स करत राहा. बाकीच्यांनीसुद्धा राग येऊ देऊ नका बरं का. तुमच्यासुद्धा कमेंट्स खूप खूप छान आहेत. बघूया आता या पार्टमध्ये कोणाची कमेंट एकदम बेस्ट ठरते आणि कोणाच्या कमेंटला पेन होतं. बाकी थँक्यू फॉर वॉचिंग. असंच कथेवरती प्रेम करत राहा. आणि बाकी कोणी नवीन असेल तर त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग लवकरच येईल. टेक केअर. बाय.